तीन वेळेला सामूहिक ओंकार. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयांचा जगी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. शुकासारिके पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांचे. समचरण सरोजं सांद्र लीलांबुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझदीन शंभो मज कोण तारी. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवत या ग्रंथाचा जो महामंत्र आहे त्याचा जप करू आणि मग आजच्या कथावाहाकडे वळू। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम नमो भगवते
भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। मंगल मूर्ति मोरया। अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेशा अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद भागवत कथेच्या या सप्ताहामध्ये अवगाहित होण्याकरता आलेल्या सर्व श्रोते, साधक, सज्जन, तत्वचिंतक, कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार अशांच्यापैकी जे उपस्थित असतील अशा सर्वांच्या अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। स्वामीजींना स्वतंत्र वंदन करतो। आणि माझे कालपर्यंत मी म्हणत होतो 2 साथीदार। काल मला घोगरी काकू म्हणल्या, बुवा 2 कुठे 4 आहेत ना तुमचे साथीदार? म्हणलं हो, चूकच झाली बरं का। आणि आज त्या चौथे जे त्यांच्या बरोबरीला एक जण साथीदार आला आहे बरं का। असे माझे 4 साथीदार। त्यातले खरं सांगायचं ना तर 4ही जण महत्त्वाचे आहेत बरं का। पण त्यातल्या त्यात ते मागे बसलेत ना ते अधिक महत्त्वाचे। याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे, हे जे माईक वर्णन आहे, हे ज्या माईकमधून तुम्हाला ऐकायला येते ना त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। मी म्हणाला मराठी भाषेची गंमत आहे हो। आणि सदाशिव पेठेत नाही कळणार तर कोणाला कळणार मराठी भाषेची गंमत? अशा सगळ्यांना वंदन करतो। आणि कथा भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपला जो सप्ताहाचा नियम आहे, जो या सप्ताहानंतर तुम्ही सगळ्यांनी पुढचा सप्ताह, त्याच्या पुढचा सप्ताह, त्याच्या पुढचा सप्ताह पाळावा असं भगवान गोपाल कृष्णांनी मला सांगितलं बरं का तुम्हाला सांगायला। त्यांचा निरोप मी इथे गादीवर बसणारा जो आहे ना व्यासांच्या, तो फक्त पोस्टमन आहे बरं का। तो काय करतो, त्याच्याकडे त्याला पत्र वाचायचा अधिकार नाही, फक्त पत्ता वाचायचा, आपण ते पत्र वाचायचं। वाचाल तर वाचाल असं म्हणतात मराठीत। म्हणून तुम्ही जर ते वाचलं तर तुमचं कल्याण आहे। परमार्थामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या ह्या स्वतःच्या कल्याणाकरता करायच्या। या न्यायानं चतुश्लोकी भागवताचा पाठ करू। अर्धे वेळ सांगतो, पाठीमागत म्हणा। अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि
तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंत म्हणतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, या दृष्टीदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलेलं आहे. मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आमचं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ज्याच्यामध्ये आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो. भगवंत म्हणतात, ज्या मटेरियलपासून ही बॉडी बनलेली आहे तेच मटेरियल तुम्ही बाहेरून आत घेताय, म्हणजे ते प्रत्यक्षात तुमच्यामध्ये आहे. याचाच अर्थ मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि जिज्ञासू जीवाने अन्वय आणि व्यतिरेकानं हे जाणून घ्यावं. काल आपण इथे रासक्रीडा केली की नाही? मग काल जे उपस्थित होते की नाही त्यांनी तो सगळा अन्वय बघितला बरं का. आणि काल जे नव्हते त्यांना, काल जे होते त्यांनी सांगायचं बरं का कशी झाली, म्हणजे झाला व्यतिरेक त्याचा. हा बघ डोळ्यासमोर आण, असं असं झालं. हा अगदी ज्याला समजायला सोपा असा अर्थ आहे अन्वय आणि व्यतिरेकाचा. असा या चतुश्लोकी भागवताचा अर्थ आहे. हे 4 श्लोक प्रत्यक्ष भगवंतांनी ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना, नारदांनी व्यासांना आणि व्यासांनी त्या 4 श्लोकांचं 18,000 श्लोकांमध्ये रूपांतर केलं. ते रूपांतर म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ, ज्याचा अभ्यास आपण गेले 5 दिवस करतो. कालच्या कथाभागाच्या पुढे जाण्यापूर्वी ही जी आमची ताई आहे ती म्हणली मला एक अष्टक म्हणायचं आहे, कधी म्हणू, आधी म्हणू का नंतर म्हणू? तर म्हटलं काय, जेव्हा भगवंतांना ऐकायचं आहे तेव्हा म्हण. म्हणून मग तिला फक्त विनंती करतो की म्हणायला हरकत नाही. श्रीराम श्री गणेश पंचरत्नम मुदाकरात मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भरैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं नतेतरादिवीकरं नभोदितार्कभास्वरं नमत्सुरारिनिर्झरं नतार्धिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं जय गणेश
गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां समस्तलोकशङ्करं विरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवत्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् अकिञ्चिनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कुन्तलं युदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततं महागणेश पञ्चरत्नमादरेण योद्मां प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगतां दोषतां सुसाहितिं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूत अभ्युपैति सोचिरा समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरा समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरा इति श्रीमच्छङ्कराचार्य विरचितं श्रीमहागणेश पञ्चरत्नं सम्पूर्णं हरये नमः। गोपाल भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। काल भगवंतांनी रासेचा अनुभव दिला आणि रास क्रीडा करायला थोडा वाढवा। रास क्रीडा करायला सगळे संत आलेत बरं का। ह्या गोपी म्हणजे दुसरं कोणी नाही आहे। दीर्घकाळ ज्यांची तपश्चर्या झाली आहे ना त्यांना हा ब्रह्मसुखाचा अनुभव आहे बरं का। हा अनुभव कशामध्ये मिळतो? काल मी सांगितलं की हा अनुभव नामामध्ये मिळतो, हा अनुभव ध्यानामध्ये मिळतो। आणि अखंड ध्यान चालू आहे बरं का सगळ्या संतांचं अखंड चालू आहे। आणि मग आपण काय करतो बघा, तो सगळा कालचा प्रसंग आठवा। छान फेर धरलाय बरं का। भगवान श्रीकृष्ण या संतांच्या बरोबरीनं नृत्य करतायत आणि ज्ञानदेव नामदेवांना म्हणाले, तुम्ही बोला काहीतरी, तुम्ही बोला। नामदेव महाराज म्हणतात, मी काय बोलणार। आपण
विसोबांना सांगूयात का? हरकत नाही म्हणाले, विसोबांना सांगा. विसोबांना म्हणाले तुम्ही काहीतरी बोला. विसोबा म्हणाले छे मी काय बोलणार, माझी काय ताकद आहे हो बोलायची. असे ना सगळे सगळे एकमेकांना सांगतात हो तुम्ही बोला तुम्ही बोला. प्रत्येक जण नाही नाही हो, मला समोर गेलं ना की शब्दच फुटणार नाहीत म्हणा. मग काय करूयात, काय करूयात? माऊली म्हणाल्या एक करता येईल. सगळ्यांना इतका आनंद झाला ना. माऊली सगळ्यावरचं सोल्युशन आहेत बरं का. प्रत्येक अडचणीचं सोल्युशन आहे. माऊली म्हणाल्या आपण तुकोबांना सांगूया. तुकोबा बरोबर बरोबर बोलतील बरं का. आणि ते सगळं चाललंय बरं का. तो रास डोळ्यासमोर आणा. त्या सगळ्या गोपी नाचतायत, नारद आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे ऋषी आहेत, संत आहेत. आणि तुकोबांनी सुरुवात केली बरं का. भगवंतांचं स्तवन करतायत आता तुकोबा. श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना. अनंता मधुसूदना, वा. पद्मनाभा नारायणा, 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 पद्मनाभा नारायणा. तबल्याचा जरा वाढवा. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. सकल देवाची देवा, सकल देवाची देवा, कृपाळुवाजी केशवा, कृपाळुवाजी केशवा. महानंदा महानुभावा सदाशिवा सहस्रूपा, सदाशिवा सहस्रूपा, सदाशिवा सहस्रूपा. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा,
गाते, पण भागवतात पहिलाच प्रयत्न केलेला आहे गायचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे मी इथे आल्यावर ठरलंय बरं का. म्हणजे आलो ना तेव्हा बाई जेव्हा आल्या तेव्हा मी म्हटलं की हे पद आज म्हणा, म्हणून त्यांनी मला सुरुवातीला विचारलं की म्हणू का. म्हटलं नाही, तिथपर्यंत आणतो मी गाडी. मज ठाव द्यावा तव चरणी, हेची करीत असे विनवणी. भगवंतांनी सगळ्यांना सामावून घेतलं बरं का. त्या पण गोपी अशा आहेत ना, गोपी हा काही व्यक्ती नाही आहेत बरं का, तो गोपी भाव आहे. भक्तीमध्ये सगळे भाव सांगितलेले आहेत. आपण व्यवहारात जे भाव बघतो ना ते नाही बरं का. कुठला शेअर कितीनी वाढला, कितीनी कमी झाला, मंडईत काय भाव आहे तो नाही हो. भगवंतांना तो भाव नकोच आहे. ही सगळी रासक्रीडा संपली झाली. आणि आता दुसऱ्या दिवशी कान्हानं सकाळी सकाळी सगळ्यांना विचारलं, काय बरं चाललंय ना सगळं. त्या म्हणल्या हो.
बरं झालं. मग संध्याकाळी पुन्हा सगळ्या आवरून छान भागवताला येऊन बसल्या. कान्हा म्हणाला, काय आजची साधना झाली ना, आजचा ठरलेला जप झाला ना, आजचं ठरलेलं सगळं झालं ना. एक गोपी म्हणाली, कान्हा हे असं रोज करायचं असतं का रे? काल तर तो अनुभव मिळाला ना ब्रह्मानंदाचा. कान्हा म्हणाला, अगं एकदा मिळाला म्हणून काय झालं? अखंड जर तुला त्याच अनुभवात राहायचं असेल ना तर हे रोज करावं लागतं बरं का, सातत्यानं. आत्तापर्यंत तू जे केलंयस ना त्याचा परिपाक म्हणून कालचं होतं बरं का. हे जर तुला अखंड हवं असेल ना तर ते रोज करायला पाहिजे. गोपींनी आश्वासन दिलं बरं का कान्हाला. कान्हा आम्ही रोज हे करू बरं का, रोज हे करू. आणि आता 2 गोपी त्या छान झोपाळ्यावरती बसले. मोठं चिंचेचं झाड आहे, छान तो वृक्ष अत्यंत डेरेदार. त्याला तो लांब असा झोपाळा बांधलाय आणि 2 गोपी शेजारी शेजारी बसल्यात बरं का. चिंतन कानाचंच आहे, बाकी काही चिंतनच नाही आहे. त्या चिंतने तद्रूप. आता नारदांना विचारलं, नारदा अहो भक्ती कशी करायची? नारदांनी सांगितलं, सोपं आहे अगदी. यथा ब्रज गोपिकाना. ते आधीचं सगळं जाऊ दे म्हणाले, वरचं पराशरांनी सांगितलंय, अजून कोणी सांगितलंय ते नको, वास काही करू नका. त्या गोपींसारखं अखंड चिंतन करा. आणि एक गोपी दुसऱ्या गोपीला म्हणाली, काय ग, काल तू जेव्हा कान्हाचं रूप पाहिलंस तेव्हा तुला काय वाटलं? ती म्हणाली, काय वाटलं म्हणून काय सांगू? ज्या कान्हाला मी रोज पाहते ना, काल तो कान्हा नव्हताच मुळी. अगं असं काय करतेस, काल तो कान्हा नव्हता? छे ग, कालचा कान्हा काही वेगळाच होता. त्याचं रूप पाहिलं आणि मला सुख नावाची जी वस्तू आहे ना ती प्राप्त झाली. अगं मग रोज आपण कान्हाला पाहतो ना त्यानं पण तेच सुख मिळतं ग. ती म्हणाली, छे त्यानं नाही मिळत. रोज आपण कान्हाला पाहतो ना ते बाहेर पाहतो म्हणाली. काल मी त्या रासक्रीडे करता आले आणि मी घट्ट डोळे मिटून घेतले आणि कान्हाचं जे बाहेर दिसणारं रूप होतं ना ते मला अंतस्थ दिसायला लागलं. ते जे कूटस्थ चैतन्य आहे माझ्यामधलं त्याची आणि माझी काल भेट झाली. आणि काय अनुभव सांगू त्याचा, काय अनुभव सांगू. अगं ते कसं आहे म्हणाले, ते डोळ्यांनी जरी दिसत नसतं ना तरी त्याचं सुख डोळ्यांना होतं बरं का. कसं होतं ग डोळ्यांना सुख? तो दिसत नाही ना. नाही ग, तो डोळ्यांनी दिसत नाही. मग कान्हा तुला काही म्हटला असेल ना? म्हटला कान्हा, पण ते कानांनी ऐकू येत नाही. पण तू म्हटला हे मला कळालं बरं का, कळालं. काय सुख मिळालं ग तुला? अगं काय सांगू काय सुख मिळालं म्हणून. ज्याला परमात्म सुख म्हणतात ना ते मिळालं बरं का मला काल. आणि ते सुख कसं आहे म्हणून सांगू. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे.
बघा दोघीही गोपी आहेत बरं का. गोपीला सांगायला कोणीतरी साजण पाहिजे ना खरं तर, किंवा साजणाबरोबर गोपी पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना गोपी हा भाव आहे. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे. म्हणा म्हणा. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा तो हा केशव बरवा. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे. म्हणा सुख झाले हो साजणे. सुख झाले हो साजणे. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कान्हा म्हणाला पास झाले आता लीला. आता ज्या कामाकरता मी आलोय ना ते जरा करूयात म्हणाले. झालं गायींच्या मागे पळून झालं. गोपींना जे सुख पाहिजे होतं ते देऊन झालं. आता ज्याच्याकरता माझा अवतार आहे ते केलं पाहिजे ना. नारदांना सांगितलं. नारद गेले कंसाकडे. काय रे कंसा काय चाललंय तुझं. त्यानं ते सगळं पाद्यपूजन वगैरे केलं बरं का. सगळा सविस्तर उल्लेख आहे नारदांचा. तुझे सहकारी सगळे जे जात आहेत त्यातलं परत कोणीच येत नाहीये. अशी माणसं सांभाळतात का.
अरे पलीकडे गेल्यानंतर त्यांनी काम फत्ते केलं पाहिजे, तर त्यांना पोचण्यात काही अर्थ आहे ना. नाहीतर नुसतेच आपले दूध पितायत, बदाम खातायत, काजू खातायत हा, आणि सगळ्या कुस्त्या हारतायत मल्ल. काय करू काय करू काय, मला काय विचारतोस म्हणाली. नाही नाही, तुम्हाला काहीतरी युक्ती येत असेल ना, तुम्ही सांगा. मला असं वाटतंय बरं का, तू एक कर, तुझे सगळे जे सेवक आहेत ना ते तिकडे जात आहेत ना, एक काम कर, त्या कान्हाला इकडे बोलव, एकदा काहीतरी निमित्त कर, इकडे बोलव आणि संपव. कंसाला आनंद झाला बरं का, म्हणाला काहीतरी केलं पाहिजे. आणि काय करूया या विचारामध्ये तो असताना त्यानं मंत्र्यांना विचारलं. ते म्हणाले धनुर्याग करूया, एक धनुष्याचा मोठा याग करू. तो याग पाहण्याकरता या सगळ्यांना बोलूयात, सगळ्यांना निमंत्रण देऊयात. झालं. कंसाने निमंत्रण पत्रिका तयार केली बरं का, या सगळ्यांना बोलवायला. आणि अक्रूरांना सांगितले की तुम्ही माझा सोन्याचा रथ घेऊन जा आणि श्रीकृष्ण आणि बलराम यांना घेऊन या, नंदाला बरोबर घेऊन या, त्याच्या गावातनं अजून जे कोणी त्याचे सहकारी आहेत या सगळ्यांना बरोबर आणा. अनेक रथ दिले त्याच्याबरोबर, त्यातल्या सुवर्ण रथामध्ये श्रीकृष्णांना आणि बलराम दादांना घेऊन या असं सांगितलं. अक्रूर हा भगवंतांचा अनन्य साधारण भक्त आहे बरं का. अक्रूरांना वंदन भक्तीचा आचार्य म्हटलं जातं. अक्रूरांनी अखंड भगवंतांना वंदन केलंय बरं का. त्यांना फार आनंद झाला. म्हणाले जो कंसाचा काळ आहे ते प्रत्यक्ष परब्रह्म आहे, साधं सुद्धा नाही कोणी. मला दर्शन होईल त्याचं. आणि म्हणून अक्रूरजींना मनातून आनंद झालाय. त्या सुवर्ण रथामध्ये बसले. तो रथ जसा वृंदावनाच्या दिशेनं जायला लागला तसं अक्रूरांना असं वाटत होतं की हे दोघं जण आहेत ना, बाल आणि राम आणि बलराम, ते गोठ्यामध्ये असतील, गायीची धार काढत असतील, धावत 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 माझ्याजवळ येतील, मला काका म्हणून हाक मारतील. एक जण डाव्या हाताला उभं राहील, एक जण उजव्या हाताला उभं राहील आणि अगदी आदर आणि आनंदाने मला घरात घेऊन जातील. भगवंतांनी ओळखलं बरं का, अक्रूर काकांना अशी ट्रीटमेंट हवी आहे का. ठीक आहे म्हणले, तसं करू. संध्याकाळच्या वेळेला रथ पोचला. राम आणि बलराम धावत धावत आले. एका बाजूला बलराम दादा आहेत, एका बाजूला श्रीकृष्ण आहेत. अक्रूर काका म्हणून हाक मारली कानानं. अक्रूरजी म्हणतायत यांना अगदी माझ्या मनातलं ओळखलं बरं का, मनातलं ओळखलं. दोघांनी हाताला धरलं दोन आणि घरात या बसवलं आसनावरती. योग्य ते दादा तुम्ही आत येऊन बसा, इथे जागा आहे भरपूर. हा कोण ताई, हा या आत या, उभं न करा. त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे मधुपर्क दिला. आणि बसवलं बरं का. आणि अक्रूरांना सांगितलं कंसाने असा असा धनुर्याग केलाय, त्याचं निमंत्रण द्यायला आलोय, मी तुम्हाला घेऊनच जाणार आहे उद्या. पूर्वीच्या काळचं निमंत्रण आठवतंय ना, ती गुंडाळी असायची बघा. हां, तशी ती लखोटा किंवा काय आपण टी व्हीमध्ये पाहिलेली आहे. अक्रूरजींनी काढला, म्हणाले मी वाचून दाखवतो. आणि उघडला बरं का असा. आणि अक्रूरजी वाचतायत. आपण एखादी पत्रिका छापली की आपण काय म्हणतो, आमचे येथे श्री कृपे करून.
ती कंसाची होती ना मग पत्रिका. कंसानं लिहिलं होतं, आमचे येथे मी ठरवल्यावरून. मी काल सांगितलं ना कंस कसा ओळखायचा. आमचे येथे मी ठरवल्यावरून धनुर्यागाचे आयोजन केलेले आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून त्या धनुर्यागाची शोभा अधिक वाढवावी. आपला कंसात कंस ही मराठी भाषेची गंमत आहे हो. ही मराठी भाषेची गंमत. गंमत सोडा, ज्यांना असं वाटतं ना आपल्याकरता असं कंस असावा वेगळा, ते बाकी कोणी नाही आहेत बरं का, ते कंस आहे. संतांनी का अशी छान वर्णनं केली आहेत ना, त्याचे अर्थ आम्हाला कळले पाहिजे. ज्याला वाटतं ना मी कोणीतरी आहे, ते मी 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 म्हणणारे सगळे कंस आहेत, बाकी कोणी नाही. भगवंतांना अत्यंत साधेपणा आवडतो बरं का. साधेपणा आवडतो भगवंतांना. काय गरज आहे त्यांना विदुरांच्या घरी जायची, नाही तर शबरीची बोरं खायची काय गरज आहे त्यांना. त्यांना काय अशक्य आहे. अहो लक्ष्मी ज्यांचे पाय चुरतीये, तुम्ही आम्ही काय देऊ शकणार आहोत भगवंतांना. आणि ते सगळं वाचून झालं बरं का. आणि नंद बाबा म्हणाले मी भोजनाची तयारी करतो. कान्हा आणि बलराम दादा तिथेच बसलेत बरं का. आणि कान्हानं अक्रूरजींना गोकुळामध्ये ज्या सगळ्या लीला केल्या, वृंदावनामध्ये ज्या लीला केल्या, या त्यांच्या कानावरती गेलेल्या आहेत. त्यांनी त्यातल्या काही सांगितल्या. कान्हा म्हटला हो हो असे काही आले होते सहकारी बरं का. कान्हानं दाखवलं नाही मी केलंय. आणि म्हणाला सध्या मथुरेतलं वातावरण काय ना, भगवंत पहिल्यापासूनच धुरंधर राजकारणी आहे. त्यांनी खबर काढायला सुरुवात केली बरं का. मथुरेत काय वातावरण आहे म्हणाले. मामा कसा आहे आमचा. मामापासून आणि काकापासून सावध राहायचं बरं का. अक्रूरांनी सांगितलं बरं का की यानं धनुर्याग केला आहे, पण त्याच्या मनात काहीतरी काळबेर आहे असं मला वाटतंय. मला काही त्याची लक्षणं ठीक वाटत नाहीत. अक्रूरजींनी थेट सांगितलं नाही आहे, कारण कितीही झालं तरी ते कंसाचे सहकारी आहेत, कंसाचे सेवक आहेत, एका अर्थात नात्यातले आहेत कंसाच्या. कान्हा म्हणाला ठीक आहे हरकत नाही, बघूयात आपण. आणि त्या रात्री भोजन वगैरे झाल्यावर सगळेजण छान निजले. याच्यामध्ये 1 तास 1.5 तास झाला होता. तोपर्यंत सगळ्या वृंदावनामध्ये बातमी पसरली की अक्रूरजी आले आणि कान्हाला ते आता उद्या घेऊन जाणार आहे. आणि सगळ्या गोपी त्या नंद बाबांच्या घरासमोर जमा झाल्या. नंद बाबांचं घराचं जे दार आहे मुख्य, त्याच्या बाहेर आता सगळा मोठा समुदाय जमला आहे बरं का. पण हे आतमध्ये यांना काही कल्पना नाहीये. हे छान झोपलेत. मध्यरात्र झाली, 2-2:30 वाजले होते. कान्हाला एकदम जाग आली. कान्हा उठला आणि आत्तापर्यंत कधी जाग आली ना तर त्याला आपल्या शेजारी आई झोपलेली आहे असं दिसायचं बरं का. पण आज कान्हाला जाग आली आणि त्यानं पाहिलं की शेजारी आई नाहीये. कुठे गेली असेल म्हणून कान्हानं जरा इकडे तिकडे बघितलं खोलीतनं, तर खोलीचं दार उघडं दिसलं बरं का. बाहेरच्या खोलीत गेला, बाहेर आई नाहीये. अजून बाहेर गेला, अंगणामध्ये गेला, तर ज्या उखळाला कान्हाला बांधलं होतं ना तिने, त्या उखळापाशी जाऊन
माता हमसून हमसून रडतीये बरं का, हमसून हमसून रडतीये. आणि तो आवाज आत जाऊ नये ना म्हणून तिने असा आपला पदर घेतलाय बरं का तोंडापाशी. कान्हाला कळेना काय झालं. कान्हा धावत 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 आईकडे गेला. आईला फिरवलं असं, आई काय झालं ग, माझ्याकडे बघ ना. गळा 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 नेत्रातून अश्रुधारा वाहत आहेत बरं का. आई रडतीये म्हणून कान्हा पण रडायला लागला. आई काय झालं सांग ना ग, आई काय झालं सांग ना, तू का रडतीयस, तू का रडतीयस आई. खरं तर तिनं कान्हाला समजावायला पाहिजे बरं का, ती मोठी आहे. पण आता उलट झालंय बरं का, कान्हानं तिला समजावायला सुरुवात केली. कान्हानं तिला दंडाला धरलं आणि खाली बसवलं. खाली बस म्हणाला. आधी काय झालं मला सांग बरं. ती म्हणली कान्हा अरे जाऊ नकोस ना रे. कान्हा तू जर गेलास ना तर तुला जेवायला कोण घालेल असं सांगतात बरं का. 8-9 वर्षाचा कान्हा आहे यावेळेला. पण यशोदा रोज भरवतीये बरं का कान्हाला, रोज भरवतीये. आईला वाटतं ना कितीही मुलगा मोठा झाले तरी तो लहानच आहे माझ्याकरता. खरं तर कान्हा जेव्हा मित्रांबरोबर जातो ना तेव्हा त्याच्या हाताने जेवतो बरं का. तो काला त्यानं स्वतःच्या हाताने खाल्ला. पण घरी जेव्हा कान्हा आहे ना, तिला सवयच नाहीये कान्हा कधी दृष्टीच्या आड होईल. तिने विचारच केला नाही कधी. त्यानं दोन्ही हाताने तिचे डोळे पुसले. म्हणाला आई अगं असं काय करतेस, मला त्या धनुरी आगाला बोलवलंय ना, मला गेलं पाहिजे. आणि बाबा आहेत ना माझ्याबरोबर. नाही रे म्हणाले, मला तुझी फार काळजी वाटते कान्हा, फार काळजी वाटते. कान्हा तू परत येशील ना. कान्हा म्हणाला हो ग आई, येईन मी परत, येईन परत. नाही रे कान्हा, मागे एकदा तू मला म्हणाला होतास की तू माझा मुलगा नाहीस. कान्हा ते खरं आहे का रे. कान्हा म्हणाला अगं आई, मी गमतीत म्हणालो होतो, असं मी कधी म्हणेन का मी तुझा मुलगा नाही. आई मी फक्त तुझाच मुलगा आहे ग, फक्त तुझाच मुलगा आहे, काही काळजी करू नकोस, मी येईन परत. कान्हानं आईला आश्वासन दिलं बरं का. पण कान्हानं ते पाळलं नाही. त्यानंतर दोघांच्याही डोळ्याला डोळा लागला नाही. सूर्यनारायणानं जणू वरच येऊ नये असं दोघांनाही वाटतंय बरं का. यशोदेलाही तेच वाटतंय आणि कान्हालाही तेच वाटतंय. पण ती सकाळ झाली. कान्हा उठला, छान आवरलं त्याचं बरं का यशोदेनं. तोपर्यंत बाहेर काय गडबड आहे काही आत कळायला पत्ता नव्हता. छान आवरलं. कान्हाला ना असा शृंगार फार आवडायचा बरं का. कान्हाला शृंगार प्रिय आहे अत्यंत. आणि आईनं छान त्याला पितांबर नेसवलं. त्याच्यावरती ती मेखला बांधली, बाजूबंद बांधले. तो मोरपिसाचा किरीट त्याच्या मस्तकाला बांधला छान. कान्हाचे कुरळे कुरळे केस आहेत बरं का, मानेपर्यंत आलेले. जरा ते दृश्य डोळ्यासमोर आणा. 8 वर्षाचा कान्हा, यशोदा अशी त्याच्यासमोर गुडघे टेकून बसली आहे बरं का. आणि त्याचा शृंगार करते. कान्हाला छान नटवलंय, काजळ घातलं त्याच्या डोळ्यामध्ये, लाल चुटुक्क ओठ आहेत. कान्हा आता अधिक सुंदर दिसायला लागला. त्या किरीटानं तर त्याच्या मुखावरती जी शोभा आली ना, जे तेज आलं ते आत्तापर्यंत यशोदेनं कधीही पाहिलं नव्हतं बरं का.
ती म्हणाली, कान्हा आज तू जरा वेगळा दिसतोयस रे. कान्हा म्हणाला, नाही ग, मी तसाच आहे. आणि यशोदा आत गेली आणि हातामध्ये वेणू घेऊन पुन्हा बाहेर आली. ती म्हणाली, कान्हा तुझा सगळा शृंगार करून झालाय बर का, फक्त एक गोष्ट तुला द्यायची राहिली होती, ही घे म्हणाली तुझी वेणू. कान्हा म्हणाला, आई आता या वेणूचं काम नाही ग, मी आता मोठा झालोय ना, तेव्हा आता मला सुदर्शन चक्र हातात धरायचंय. किती दिवस मी त्या वेणूचा नाद करत बसणार आई. एखाद्या गोष्टीत आपण इतके अडकतो ना आई, इतके अडकतो ना, मग ती सोडताना फार दुःख होतं बरं का आई आपल्याला. त्यामुळे मी असं ठरवलंय की ही वेणू घेऊनच जायची नाही, बरोबर, ही राहू देत तुझ्याकडे. ती वेणू कान्हानं घेतली नाही बरं. या घटनेनंतर भगवंतांबद्दल असं सांगतात की एकदा भगवंतांनी ते गोकुळ सोडलं, त्याच्यानंतर पुन्हा ते गोकुळात कधीही गेले नाही. वृंदावन सोडलं, वृंदावनात पुन्हा कधीही भगवंत गेले नाही. ती वेणू सोडली, त्या वेणूचा त्याग केला, भगवंतांनी पुन्हा कधीही वेणूला स्पर्श केला नाही. आणि अजून एक भगवंतांबद्दल सांगतात की या घटनेनंतर भगवंत कधीही खळखळून हसले नाही. त्यांना अखंड स्मरण आहे या गोपींचं, अखंड स्मरण आहे. त्यांच्या विरहानं हसायचं कसं असतं हेच भगवंत विसरले. अक्रूरजींनी रथ सिद्ध केलाय, तो सुवर्णाचा रथ आहे, कंसाचा. आणि ज्या गोपी जमा झाल्या आहेत ना, त्यांनी चौकशी केली, कोण आलंय न्यायला. एकीनं सांगितलं अक्रूरजी आले. दुसरी गोपी म्हणाली, अक्रूर कसले, कुणी ठेवलं त्यांचं नाव अक्रूर, त्यांचं नाव खरं तर क्रूर असायला पाहिजे, कारण तो आमच्या कान्हाला आमच्यापासून वेगळं करणार आहे. तो कसला अक्रूर, तो क्रूर असायला पाहिजे. आणि म्हणजे मुंगी शिरायला सुद्धा जागा नाहीये बरं का, एवढी गर्दी त्या घरासमोर जमली आहे नंदांच्या. अक्रूरजी रथावरती बसले, कान्हा रथामध्ये चढला, बलराम दादा रथामध्ये चढले आणि नंद बाबा सुद्धा या रथामध्ये चढले असा उल्लेख आहे. आणि कान्हा म्हणला, अक्रूरजी चला. पण अक्रूरजींना रथ पुढे नेण्याकरता जागाच नाहीये. कान्हानं या गोपींना सांगितलं की तुम्ही मला आमच्या रथाला जागा द्या, रथ जाऊ द्या पुढे. त्या म्हणतायत, नाही कान्हा, आम्ही तुला सोडणार. कान्हा म्हणतोय, मी रास क्रीडेच्या दिवशी तुम्हाला सांगितलं ना की मी तुमच्या बरोबरच आहे म्हणून. मी तुमच्या हृदयामध्येच आहे, मी बाहेर कुठेही नाही. कान्हा म्हणतोय, तुम्ही मला बाहेर शोधताय ना, ते मला बाहेर पाहू नका, मी तुमच्या आतमध्येच आहे. अखंड ध्यान करा, अखंड चिंतन करा, माझं अखंड चिंतन करा. मी इथेच आहे, मी कुठेही जाणार नाही. नाही रे कान्हा, तू असं म्हटलास ना तरी आम्हाला तुझं सगुण रूप हवंय रे कान्हा, सगुण रूप हवंय. कारण सगुणाचे जे लाड करता येतात ना, ते निर्गुणाचे नाही करता येत रे. निर्गुणाला आकार नाही, रूप नाही. तत्वज्ञान म्हणून ठीक आहे रे कान्हा,
आईला कितीही समजावलं ना की तुझं बाळ असं दिसतंय असं दिसतंय असं दिसतंय, तरी ती जोपर्यंत त्या बाळाला प्रत्यक्ष पाहत नाही ना रे कान्हा, तोपर्यंत तिचं समाधान नाही होत रे. कान्हा तू जाऊ नकोस ना, कान्हा तू जाऊ नकोस. कान्हा म्हणाला, अगं मला गेलं पाहिजे, मला कंसानं बोलवलंय, तुम्ही बाजूला व्हा बरोबर, मी येईन बरं का तुम्हाला भेटायला, मी येईन. कान्हाकडनं यांनी आश्वासन घेतलं बरं का येण्याचं, पण कान्हा काही परत गेला नाही. आणि तो रथ अगदी मुंगीच्या पावलानं पुढे 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 चाललाय बरं का. रथ जसा पुढे जातोय तशा थोड्या थोड्या गोपी बाजूला होत आहेत, आणि यशोदा दारामध्ये उभी आहे बरं का. जसा रथ 10-20 पावलं पुढे गेला ना, तशी यशोदा धावत सुटली, कान्हा थांब, कान्हा थांब, कान्हा थांब रे. कान्हा सरकन खाली उतरला, धावत 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 आला आणि आईला घट्ट मिठी मारली. यशोदा त्याला म्हणते, कान्हा जाऊ नको रे, कान्हा नको जाऊ. कान्हा म्हटला, अगं आई मला गेलं पाहिजे, मला गेलं पाहिजे. आणि यशोदेनं काय केलं माहितीये का, कान्हाला कोणाची नजर लागू नये ना म्हणून आपल्या डोळ्यातलं काजळ काढलं आणि कान्हाच्या इथे असं हनवटीला लावतात की नाही लहान बाळांच्या, असं ते हनवटीला लावलं. आधीच सुंदर असणारा कान्हा आता आज आणखीन सुंदर दिसायला लागला. आणि गोपी त्या रूपाकडे पाहता येतो, त्यांच्या डोळ्यासमोरून ते रूप जातच नाहीये. कान्हा वळला आणि रथामध्ये येऊन बसला आणि आता अक्रूरजींना म्हणतोय, अक्रूरजी रथ काढा. आणि आता मी सांगितलं ना तरी रथ थांबवू नका बरं का, कारण तुम्ही जर रथ थांबवला ना तर तर मी काही येणार नाही बरं का तुमच्या बरोबर. मला या सगळ्यांना सोडून तुमच्या बरोबर येता येणार नाही. तेव्हा मी सांगितलं ना अक्रूर काका, तरी रथ थांबवू नका. या सगळ्यातनं वाट काढत 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 रथ निघाला बरं का. आणि जेव्हा ती गर्दी थोडी कमी झाली तेव्हा अक्रूरजींनी रथाचा वेग वाढवला. सगळ्या गोपींच्या डोळ्यामधून अखंड अश्रुधारा वाहत आहेत, यशोदेच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत आहेत, कान्हाच्या डोळ्यातून सुद्धा अखंड अश्रुधारा वाहत आहेत बरं का. सगळ्या गोपी अश्रूंनी चिंब भिजल्या असा उल्लेख आहे. त्यांची सगळी वस्त्र या अश्रूंनी भिजली आहे. किती काळ त्या रडतायत त्यांनाच कल्पना नाही. आणि अक्रूरजी विचार करतायत की मी ज्याला घेऊन चाललोय ते परब्रह्म तत्व आहे, पण खरंच ते परब्रह्म तत्व आहे का हा कोणी सामान्य आहे. कान्हा म्हणला, असं करताय काय, हे चाललंय तुमच्या मनात, ठीक आहे म्हणाले, दाखवतो. कान्हा पक्क ओळखतो बरं का काय चाललंय मनामध्ये, कान्हा पक्क ओळखतो. नदीच्या किनाऱ्यावरती अक्रूरजींनी रथ थांबवला बरं का संध्या वंदना करता. कृष्ण आणि बलरामाला म्हणाले की मी आलोच, स्नान संध्या करतो आणि मग पुढे आपण जाऊ. रथामध्ये आता बलराम आणि श्रीकृष्ण आहेत आणि अक्रूर काका नदीमध्ये उतरले स्नाना करता म्हणून. त्यांनी पाण्यामध्ये खालती बुडी मारली आणि पाहतायत तर काय, पाण्यामध्ये त्यांना दर्शन झालं बरं का. शेष ज्या ठिकाणी असतात ना भगवान महाविष्णू, त्या शेषाच्या जागी बलराम दादा आहेत, म्हणजे मुख बलराम दादांचं दिसतंय शेषाचं. आणि भगवान महाविष्णू छान पहुडलेत बरं का. आणि त्या महाविष्णूंच्या जागी आमचा कान्हा दिसतोय.
अक्रूरजी म्हणाले, मला भ्रम तर होत नाहीये ना, मला भ्रम तर होत नाहीये ना. म्हणून वर आले बरं का. वर येऊन बघितलं तर बलराम दादा आणि श्रीकृष्ण रथामध्ये बसलेत बरं का. म्हणाले, छे, एका रात्रीतच यानं मला भुरळ पाडली की काय, कसं काय असं व्हायला लागलं. पुन्हा आत गेले, पुन्हा तेच, पुन्हा बाहेर आले, पुन्हा रथात. तीनदा अक्रूरजींना असं झालंय बरं का. आणि अक्रूरजी बाहेर आले. म्हणाले, अक्रूरजी काय म्हणणार हो, बाहेर आले आणि साष्टांग प्रणिपात केलाय बरं का भगवंतांना. भगवंत रथामध्ये साष्टांग प्रणिपात केलाय अक्रूरजी. कान्हा पटकन खाली उतरला. त्यांनी अक्रूरजींना उठवलं. म्हणला, काका काय करताय. म्हणाले, ज्याचं दर्शन मला घ्यायचं होतं ते मला झालं बरं का, ते झालं. मला कळलं ते परमतत्व तुम्हीच आहात बरं का, ते परमतत्व तुम्हीच आहात. आणि या अक्रूरजींनी आता पुन्हा रथ चालवायला सुरुवात केली. रथ थेट मथुरेमध्ये आलेला नाहीये, कारण हे जे आहेत हे कोणी राजे नाही आहेत. मथुरेमध्ये काही विशिष्ट वर्गाच्या लोकांनाच प्रवेश आहे बरं का. यांच्याकरता बाहेर काही राहुट्या तंबू उभारलेले आहेत. खरं तर अक्रूरजींनी सांगितलं होतं कान्हाला की तुम्ही चला सगळे कंसाला भेटायला. पण कान्हा म्हणला, नाही नाही, असं असं चुकीचं वर्तन आम्हाला करता येणार नाही, धर्ममर्यादा पाळली पाहिजे. म्हणून बलराम दादा, कान्हा, नंद बाबा, त्याचे सहकारी अलीकडे थांबलेत बरं का. मथुरेच्या काही राहुट्या उभारल्या, तिथे त्यांची सोय केली आहे. आणि अक्रूरजी एकटे रथ घेऊन आता कंसाकडे गेले. कंसाला निरोप दिला की नंद आणि त्याची दोन जी मुलं आहेत ती आली, नंदांना आणलेलं आहे. कंसाला जरा जरा बरं वाटलं बरं का, हायसं वाटलं. म्हणाला, आता आपल्या रिग्यात आलाय आपला शत्रू. कान्हा पण असा तयार आहे. नंदबाबांना म्हणाला, बाबा आम्ही जरा मथुरा बघून येऊ का. मथुरा म्हणजे त्यांच्या दृष्टीने शहर आहे ना, हे गाव आहे वृंदावन, हे छोटं गाव आहे गोकुळ वृंदावन. आज जे आपण बघतो तसं नाही आहे बरं का. यांनी कधी 2 मजली 3 मजली इमारती सुद्धा पाहिल्या नव्हत्या. एक मजली घर या सगळ्यांचं साधं. नंद बाबा म्हणाले, हरकत नाही, जा बरं का, पण कोणाला काही त्रास वगैरे देऊ नका. कान्हा म्हणतोय, बाबा मी एवढे वर्षात कोणाला काही त्रास दिलाय का हो. नाही रे, तू किती गुणाचा आहेस ना हे मला माहिती आहे बरं का. कान्हा म्हणला, 14 विद्या आणि 64 कलांचा मी अधिपती आहे, तुम्हाला काय माहिती माझे गुण. कान्हा तयार आहे हो बोलायला. मनात चाललंय बरं का हे सगळं कान्हाच्या. आणि कान्हा रस्त्याने चाललाय बरं का. बलराम दादा आहेत बरोबर, त्याचे सवंगडी आहेत बरोबर. आणि आता कान्हा जसा मथुरेमध्ये शिरला तसं त्याला पाहायला म्हणून गर्दी व्हायला लागली. कारण मथुरावासी सुद्धा कंसाला कंटाळलेले आहे. काशीतले लोक सुद्धा कंटाळलेले आहेत बरं का आता. मथुरेतले जसे कंटाळलेत ना, अयोध्येकरता मोठं आंदोलन करावं लागलं बरं का. रामलल्लांना त्यांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या केवळ मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्याकरता काही 1000 वर्षाचं आंदोलन करावं लागलं. काय दुर्दैव आहे हे. सगळे लोक जमा होत आहेत बरं का आता त्या दोघांना बघायला, कान्हाला बघायला. कारण त्यांनी ह्या
ज्या गोपी यायच्या ना दही दूध विकायला, त्यांच्याकडनं ऐकलंय बरं का, आमचा कान्हा असा आहे, आमचा कान्हा असा आहे, आमचा कान्हा असा आहे. त्या कान्हाशिवाय काही बोलतच नाही तो. आणि आता तो कान्हा प्रत्यक्ष आलाय तेव्हा त्याला बघायला गर्दी आहे. आणि तेवढ्यात कान्हानं पाहिलं की एक कोणीतरी समोरून चाललाय, त्याच्या पाठीवरती एक मोठं गाठोड आहे. इकडे जागा आहे आतमध्ये, या, उभं राहू नका, या या. त्याच्या पाठीवरती मोठं गाठोड आहे बरं का. कान्हानं त्याला बोलवलं, काय रे, काय, कोण आहेस तू? तो म्हणाला, मी कंसाचा सेवक आहे. कान्हा मनात म्हणतोय, कंसाची कसली रे सेवा करायची? ठीक आहे म्हणाले, पण काहींना पर्याय नसतो ना, म्हणून कंसाच्या सेवेत असतात. पोटा पाण्याचा प्रश्न आहे ना. माफ केलं कान्हाने. काय आहे तुझ्याकडे? माझ्याकडे कंसाची वस्त्र आहेत म्हणाला, राजवस्त्र आहेत ही. कान्हा म्हणाला, राजवस्त्र आहेत का, बघू बरं. त्यानं एक एक वस्त्र उघडून दाखवायला सुरुवात केली बरं का. कान्हानं पितांबर नेसलंय, बलरामदादांनी पण नीलवर्णाचं नेसलंय बरं का. पण त्यांचे जे बाकीचे सहकारी आहेत ना, यातलं फार कोणी काही वस्त्र कधी अंगाला लावलं नाही. एखादी लंगोटी किंवा काही गुंडाळायला मिळालं तर हे अगदी गरीब घरातले, असा उल्लेख आहे. कान्हा म्हणाला, यातलं एखादं जीर्ण झालेलं माझ्या मित्रांना देतोस का रे? तो म्हणाला, अरे ही राजवस्त्र आहेत, तुम्ही खेड्यातनं आलेले लोक, तुम्हाला काय करायची ते? कान्हानं काय केलं माहितीये का? दोन्ही हात कमरेवर ठेवले. त्याची फेवरेट पोज आहे बरं का ती. असा उभा राहिला आणि दादांकडे बघितलं. कान्हा कधीपासून सांगतोय दादांचं ऐकायला. काय रे दादा? हा मागच्या अवतारामध्ये सीतेबद्दल ज्यानं अपशब्द काढले होते तोच आहे का हा? बलराम दादा म्हणाले, बहुधा तोच असावा. मग दाखवू का म्हणाले याला? दाखवू याला? मागच्या अवतारात माझ्या काही मर्यादा होत्या ना, त्यामुळे मी काही करू शकलो नव्हतो. या अवतारात मला काही मर्यादा वगैरे नाही आहेत बरं का. असं सांगतात की कान्हानं एक ठोसा मारला आणि तो धोबी होता ना, तो गतप्राण झाला, रक्त ओकला आणि पडला म्हणाले. कान्हानं झर ते सोडलं त्याचं गाठोडं. ती वस्त्र होती ना, ती आपल्या सगळ्या बालमित्रांना दिली. वापरा म्हणाली, ही आजपासून तुमची. खुश सगळे. गोपाल कृष्ण भगवान की जय. इथे बटन आहे बघ, इकडचं लाईटचं इकडे बटन आहे. हा वा. वस्त्र घातल्यावरती आता छान चमकायला पाहिजेत ना, म्हणून सगळ्या मार्गामध्ये विद्युत रोषणाई केली बरं का. विजयोत्सव साजरा करायचा ना आपल्याला कंसवधाचा. आणि कान्हा आता पुढे निघाला बरं का. तोपर्यंत ही बातमी पोचली होती, 100-200 लोक गोळा झाली होती. आणि एक 3-4 ठिकाणी जिला शरीराला काही बाक आलाय, मोठं कुबड आलंय, ती काठी टेकत समोरच्या रस्त्यावरनं चालली आहे. तिच्या हातामध्ये सोन्याची वाटी आहे बरं का, मोठी आहे. कान्हा तिच्या जवळ गेला आणि म्हणला, काय ग, काय आहे तुझ्या वाटीत, कोण आहेस तू? ती म्हणाली, मला सगळेजण कुबजा म्हणतात, मला कुबड आहे ना म्हणून कुबजा म्हणतात. काय आहे तुझ्या वाटीमध्ये? ती म्हणाली, चंदन आहे. कान्हा म्हणाला, मग मला लावतेस का? कान्हा एकदम स्वच्छ मनाचा आहे ना हो.
आपण असं मागतो का एखाद्याकडे काही, अमुक एक मला हवंय? कानाला काही नाही बरं का. कान्हा म्हणाला, मला लावतेस का, मला हवंय. ती म्हणाली, खरं सांगू का कान्हा, मी हे रोज उगाळते ना, ते खरं तर तुला लावायलाच उगाळते रे. पण काय करणार, मला ते कंसाला लावायला लागतं बरं का, त्याची दासी आहे मी. कान्हा म्हणाला, लाव. आणि मग तिने सुद्धा अत्यंत प्रेमानं सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली, सगळ्या अंगाला कानाला भरभरून चंदन लावलं बरं का. कान्हा म्हणाला, याच्या बदल्यात तुला काहीतरी दिलं पाहिजे ना, असा कोणाचा हिशोब ठेवू नये म्हणाला, त्याच्या बदल्यात तुला काहीतरी दिलं पाहिजे. कान्हानं काय केलं, तिचे 2 अंगठे होते ना, त्याच्यावरती आपला उजवा पाय ठेवला असं म्हणतात, आणि इथे हनवटीला तिला पकडलं आणि जोराने तिला वर केलं. 3-4 ठिकाणी जी काही ती वाकडी होती ती सरळ झाली एकदम बरं का, आणि जी कुब्जा होती ना ती सुंदर झाली. तात्पर्य काय आहे या कथेचं? एकदा भगवंतांचा स्पर्श झाला ना की आपण अंतर्बाह्य सुंदर होतो. तिला सुंदर केलं आणि कान्हा आता मुख्य मार्गावरती लागला बरं का. त्यानं चौकशी केली, ते यागा करता ठेवलेलं धनुष्य कुठे आहे, आम्हाला बघायचंय ते. त्या मार्गावरती गेले आणि एका सेवकाला विचारलं, ते धनुष्य कुठे? म्हणला, त्या धनुष्याकडे तुम्हाला जाता येणार नाही. का नाही जाता येणार? मला बघायचंय ते. नाही, त्याला स्पर्श करता येणार नाही. का नाही करता येणार? ते जर धनुष्य मोडलं ना तर कंस मरेल. कान्हा म्हणला, सेवकानं ह्या गोष्टी खरं तर सांगायच्या नसतात बरं का. कान्हा म्हणला, काय हे कंसाचे सगळे सेवक त्याच्यासारखेच आहेत म्हणाले, हेच सांगायचं नव्हतं. हो का? कान्हा म्हणला, आम्ही दुरून बघू, लहान आम्ही कधी धनुष्यच बघितलं नाही. काय म्हणतोय बघा कान्हा, आम्ही कधी धनुष्यच बघितलेलं नाही. हो का? जा म्हणाला, आतमध्ये ठेवलंय बरं का. कान्हा आणि बलराम दादा जवळ गेले बरं का त्या धनुष्याच्या, आणि कान्हानं पुन्हा दोन्ही हात असे कमरेवर. कान्हा म्हणाला, दादा बघितलं का? अरे हे किती साधं धनुष्य आहे. स्वयंवराच्या वेळेला आठवतंय ना, ते धनुष्य याच्या कितीतरी पट मोठं होतं. किती सहज उचललं होतं आणि मी त्यावेळेला. दादा मला काय वाटतंय, जरा उचलून बघू का? कान्हा काय तयारी बघा, सगळ्या गोष्टीमध्ये दादाची परवानगी घेतोय, म्हणजे आपल्यावर काही यायला नको. नंतर कोणी विचारलं ना, का उचललंस, दादा म्हणाला, हो की नाही रे. दादा म्हणाला म्हणून बरं का. कान्हा जवळ गेला बरं का, आणि कान्हाला काही ते उचलणं फार अवघड नव्हतं. अगदी सहज त्यानं ते लिलया उचललं आणि प्रत्यंच्या वगैरे लावण्याच्या फंदातच तो पडला नाही. सरळ त्याचं दुसरं टोक धरलं आणि काढकन ते मोडलं. ते मोडलं आणि त्याचा आवाज कंसापर्यंत गेला. आणि कंस घाबरला, कारण त्याला कळलं की धनुष्य मोडलं, याचा अर्थ माझा अंतकाळ जवळ आलेला आहे. धनुष्य मोडलं आणि कंस आता मनातून घाबरला. खरं तर तो त्याच वेळेला घाबरला होता जेव्हा आकाशवाणी झाली होती, पण आता त्याची भीती अधिक गडद झाली. तो दिवस मावळला आणि दुसऱ्या दिवशी हा सगळा प्रत्यक्ष जो याग आहे तो दुसऱ्या दिवशी आहे. त्याच्याकरता तो जो रस्ता आहे, आपण जसे सिरियलमध्ये बघितलंय ना, तसे मोठे रस्ते 10 रस्ते एकूण त्याला जायला असं सांगितलंय. 10 दिशांनी वेगवेगळ्या आत जायला रस्ता आहे. पण श्रीकृष्ण आणि बलराम दादा यांच्याकरता जो रस्ता आहे तो जेमतेम एक माणूस आत जाईल. म्हणजे या दरवाजातून आपण जे आत आलो ना, तर यातला एक दरवाजा बंद ठेवला की जेवढी जागा राहील साधारणपणे तेवढीच जागा आहे. एवढा छोटा रस्ता का केलाय, तर या रस्त्यावरून येताना हत्ती सोडायचा आणि त्या हत्तीच्या पायाखाली किंवा सोंडेनी
या श्रीकृष्णाचा आणि बलरामदादांचा निपात करायचा, अशी कंसाची योजना. भगवंतांनी आणि बलरामदादांनी अगदी सहजगत्या कुवलयापीड नावाचा हत्ती आहे त्याला सहजगत्या संपवलाय आणि त्याचे दोन्ही दात काढले आणि योद्धे जशी गदा खांद्यावरती घेतात ना तसे दोघांच्या खांद्यावरती एक एक दात आहेत बरं का. आणि विजयश्री मिळवली या आवेशामध्ये दोघं आता चालत 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 चालले. इथून जर सुटले तर कंसाने त्याचे मल्ल तयार ठेवलेले आहेत. मुष्टिक आणि चाणूर. त्यातल्या मुष्टिकाला बलरामदादांनी मारले आणि चाणूराला भगवंतांनी मारले. म्हणून आपण म्हणतो ना कंस चाणूर मर्दन. त्यातल्या चाणूर हा तो चाणूर. ती मोठं युद्ध आहे बरं का त्या सगळ्यांचं. त्याचं वर्णन आहे भागवतामध्ये, कुणी कसे प्रहार केले काय. ज्यावेळेला हे दोघं जण समोर आले मुष्टिकाच्या आणि चाणूराच्या, तेव्हा कान्हा म्हणला, काय रे तुम्ही एवढे कसलेले मल्ल आहात, तुम्हाला मल्लयुद्धाचे नियम माहिती नाही? कुणी कोणाबरोबर युद्ध करायचं याचे काही नियम आहेत? तुमची ताकद बघा, आमची ताकद बघा, आम्ही साधी लहान 8-10 वर्षाची मुलं आहोत. आमच्याबरोबर तुम्ही द्वंद्वयुद्ध खेळणं हे एका अर्थानं द्वंद्वयुद्धाचे नियम मोडण्यासारखं आहे. त्यावर ते म्हणाले, आम्ही आत्ता पाहिले तुम्ही हत्तीचं काय केलं ते. कान्हा म्हणाला, ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. द्वंद्वयुद्धाचे जे नियम आहेत ना ते पाळायलाच पाहिजे बरं का. 51 किलो वजनी गटात ज्यांनी खेळायचंय त्यांनी 51 किलो वजनी गटातच खेळायचं. हां, 2-3 दिवसाचं इंटरमिडिएट फास्टिंग करायचं, वजन कमी करायचं आणि हे सरकारमुळे झालं असं म्हणायचं. चालणार आहे का? नाही की नाही? नियम आहेत काही त्याचे. तेव्हा सांगितले बरं का हे कान्हानं. मी फक्त आठवण करून दिली तुम्हाला कान्हानं काय काय सांगितलं याची. नाही चालणार म्हणाला असं. आणि कान्हानं आणि बलराम दादांनी अगदी लीलया त्याला संपवलं दोन्हीकडे. एक आत एक बाहेर. आणि आता हे मल्लयुद्ध बघायला प्रत्यक्षामध्ये कंस हजर आहे. एक उंच सिंहासन तयार केलेलं आहे, म्हणजे सुवर्ण सिंहासन आहे बरं का कंसाकरता. आणि त्याच्यावरती तो येऊन बसलाय. खरं तर तो घाबरलाय बरं का. त्याला ते बघवतच नाहीये हे जे समोर चाललंय आणि आपले मल्ल ज्यांना आपण एवढं पोचलोय ते मार खात आहेत हे त्याला पाहवतच नाहीये. एक एक मल्ल जसा गतप्राण झाला तसं कंसाला लक्षात आलं की आपल्या जीवाला धोका आहे. आणि कंस आपल्या जागेवरनं उठला आणि आता पळण्याकरता म्हणून त्यानं उठल्यासारखं केलं. त्याला उठताही आलं नाही धड, तो इतका घाबरला होता. तो उठला आणि क्षणार्धामध्ये डोळ्याची पापणी लवते न लवते तोच कान्हा त्याच्या समोर उभा आहे. भगवंत त्याच्या शेजारी उभे राहिलेत बरं का. तो डावीकडे जायला लागला तर डावीकडे भगवंत प्रगट झाले, उजवीकडे जायला लागला उजवीकडे भगवंत प्रगट झाले. आणि अनेक वर्णन आहेत की भगवंतांना ठोसा लावला किंवा हे केलं, खाली पाडला. तसं भागवतात काही नाही. भगवंतांनी त्याच्याकडे फक्त बघितलं असा उल्लेख आहे. भगवंतांनी त्याच्याकडे बघितलं आणि कंस धाडकन जमिनीवरती कोसळला आणि गतप्राण झाला. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. असाच भगवंतांचा जय जयकार केला बरं का. सगळे जण उपस्थित आहेत ना त्यांनी भगवंतांचा जय जयकार केला. कान्हानं त्या सगळ्यांचं जे काही स्वागत होतं ते स्वीकारलं. आणि कान्हा कुठे गेलाय माहिती आहे का? कान्हा गेलाय कारागृहाकडे. कान्हानं पहिल्यांदा काय केलंय तर ती उग्रसेन राजांची मुक्तता केलेली आहे.
कारण कितीही असलं तरी उग्रसेन राजे त्या नगरीचे, आणि उग्रसेनांची परवानगी घेतली आणि मग आपल्या मात्यापित्याची सुटका केलेली आहे. वसुदेवानं आणि देवकीनं पाहिलं, पण त्यांच्या डोळ्यासमोर ते काही क्षणापूर्वी जन्माला आलेलं बालक आहे ना, त्याचा चेहरा डोळ्यासमोर आहे. त्यांनी ओळखलंच नाही बरं का, हाच आहे तो. कल्पना करा ना, आपलाच एखादा नातेवाईक आहे 20-25 वर्षापूर्वी अगदी परदेशात गेलाय आणि तो परत आला. आपण म्हणतो की नाही, किती बदललास, किती बदललास. किंवा आपल्या सुनबाई असतील तर आपण म्हणतो की नाही, किती बदललीस ग, किती बदललीस. जाताना शेवग्याची शेंग होती, आता तुम्ही काय म्हणता ते माहिती नाही मला. त्या भगवंतांच्या राजस सुकुमार चेहऱ्याकडे फक्त आता माता बघतीये बरं का. भगवंतांनी चरणस्पर्श केला बरं का, या दोघांच्या चरणाला स्पर्श केला. आणि कान्हानं नंद बाबांना सांगितलं की नंद बाबा तुम्ही आता परत जा. कान्हा, नंद बाबा म्हणतायत, कान्हा तू नाही का रे येणार. कान्हा म्हणला, मी बाकीच्यांना सांगितलंय येईन म्हणून, पण बाबा तुम्हाला खरं सांगतो, मी आता परत नाही येणार. पण तुम्ही एक करा बाबा, माझ्या यशोदा मातेला सांगा बरं का, मी आयुष्यभर तिचा ऋणी राहीन. देवकी जरी माझी जन्मदात्री असली ना, तरी मी यशोदेचा बाळ म्हणूनच ओळखलं जाईल बरं का बाबा. तुम्ही तिला सांगा, तिला फार त्रास होईल या सगळ्याचा, पण बाबा माझी खात्री आहे की तुम्ही समजवाल तिला. 10 दिवस राहिलेत पुढे असा उल्लेख आहे. आणि त्याच्यानंतर नंद बाबा परत गेले. त्यानंतर बलराम दादांचं आणि श्रीकृष्णांचं उपनयन झालं असा उल्लेख आहे. गुरुगृही राहायला गेले सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये. चार दिवसामध्ये सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये फार फार छान प्रसंग आहे बरं का. आमचे एक संत सांगतात, कान्हा गेला सांदीपनींकडे. विद्या घेण्याकरता बरं का. आणि सांदीपनी त्याला म्हणतायत, श्रीकृष्णा आधी फी द्यायची बरं का, आधी फी द्यायची. कान्हा म्हणाला, असं कसं, आधी कशी काय फी द्यायची, हे काही कलियुग आहे का, प्रवेश घेण्याआधीच फी भरायची. सांदीपनी म्हणतायत, कान्हा माझ्याजवळ जेवढी विद्या आहे ना, तेवढी सगळी मी तुला देणार आहे बरं का, काही हच्च राखून ठेवणार नाही. आणि एकदा माझ्याकडे जे जे काही आहे ते एकदा तुला दिल्यानंतर तू कोण आणि मी कोण असा भेद शिल्लक राहणार नाही रे. मग कोण कोणाला गुरुदक्षिणा मागणार आणि कोण कोणाला गुरुदक्षिणा देणार. म्हणून संत म्हणतात ना, आपणासारखे करीती तात्काळ. हे आपणासारखं करणं म्हणजे काय.
तर ते हे, जी काही आपली साधना आहे, जी काही तपश्चर्या आहे, जो काही अभ्यास आहे आपला, या सगळ्यांशी आपल्या शिष्यावरती कृपा करणं म्हणजे ते आपणासारखं करणं तत्काळ. पण याच्याकरता, ती कृपा होण्याकरता शिष्यानं सुद्धा तेवढं तयार असावं लागतं बरं का. अनुग्रह असा त्याला शब्द आहे. खरं तर अनुग्रह या शब्दाची फोड अशी होते ना, अनु अधिक ग्रहण करणे बरं का. अनु म्हणजे नंतर, याच्यानंतर. कशाच्या नंतर? सद्गुरू अनुग्रह करतात म्हणजे काय? काय त्याला मंत्र दीक्षा देतात, साधना देतात, जे काही आहे ते सगळं देतात, पण त्याचा स्वीकार केव्हा करतात सद्गुरू? म्हणजे ज्या वेळेला अनुग्रह होतो त्यावेळेला स्वीकार केलेला असतोच, पण हा योग्य मार्गावर आहे का नाही, त्याची योग्य साधना चालू आहे का नाही, हे बघतात बरं का सद्गुरू. आणि मग खरा अनुग्रह आहे. म्हणून त्याला अनुग्रह असा शब्द आहे. त्याची साधना तेवढी झाल्यानंतर त्याला ते आपल्यासारखं करतात बरं का. चार दिवसात असं सांगतात की सांदीपनींना जे जे काही येत होतं ना, ते 4 दिवसात भगवंतांनी ग्रहण केलं बरं का. भगवंतांना खरं त्या गुरुगृहात जाण्याची गरजच नव्हती बरं का. पण भगवंत जेव्हा अवतार घेतात ना, संत जेव्हा अवतार घेतात ना, तेव्हा ते कसं वागायचं याचा परिपाठ समोर ठेवतात. योग्य मार्गावरती चालायचं असेल तर गुरुकडे जावंच लागतं, हे त्यांना दाखवायचं आहे. म्हणून सांदीपनींकडे गेलेत, म्हणून दुर्वासांकडे गेलेत. सांदीपनी हे भगवंतांचे लौकिक विद्येतले गुरु सांगितलेले आहेत, आणि दुर्वास ऋषी जे आहेत हे भगवंतांचे पारमार्थिक गुरु सांगितलेले आहेत. ती सगळी विद्या ग्रहण केली आणि कान्हा आणि बलराम दादा परत आले. परत आल्यानंतर आता देवकीला वाटते की आता हे दोघंही मोठे झालेत ना, यांचे एकदा 2चे 4 झाले म्हणजे मी मोकळी म्हणाले. एकदा यांचे 2चे 4 झाले की हे सुखी होतील. प्रत्येक आईला जी काळजी वाटते ना, तीच तिला वाटली बरं का. फक्त गंमत अशी आहे, 2चे 4 झालेत आणि तो सुखी आहे, असे फार कोणी मला येऊन भेटले नाही. ठीक आहे. कबीरदासजी म्हणाले ना, थोडे थोडे सब दुखी म्हणाले. कोणाची बायको ऐकते म्हणून दुःखी आहे, तर कोणाची ऐकत नाही म्हणून दुःखी आहे बरं का. गंमत आहे या सगळ्याची. आणि तिनं कान्हाला विचारलं बरं का, कान्हा तुझं काही आहे का? कान्हा म्हणला, छे गाई, माझं काय असणार आहे. कान्हा मनातनं म्हणतोय, आई हे सगळं माझंच आहे बरं का. पण कान्हा बोलण्यात चतुर आहे हो. कान्हा बोलण्यात चतुर आहे. कान्हा म्हणाला, अर्धा कप कॉफी पिऊ आणि मग सांगतो तुला काय आहे ते. कानाच्या गळ्यात कॉफी होती. झाली होती. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, 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 राधा 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 राधा, कृष्णा 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 कृष्ण,
कृष्ण 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 राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधे 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 कृष्णा 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 राधा 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 कृष्णा 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 राधे राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. मध्यंतरात कोणाला पद म्हणायचं असेल तर